महिला बालविकास कल्याण मंत्री आहात, परंतु सातत्याने तुमच्या मुख्यमंत्री लाडकी योजना, जे गेम चेंजर ठरलेली योजना आहे, त्या संदर्भात अनेक बातम्या वृत्तपत्रातून येतात आहेत. काही वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या की जवळपास 30 लाख अर्ज जे आहेत ते बाद होण्याच्या मार्गावरती. नाही, मला माहित नाही हा आकडा कुठून येतोय ते. मी त्या वर्तमानपत्रातली बातमी आणखीन डिटेलमध्ये वाचलेली नाही आहे. आपल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळी एक अपडेट बघितले, पण माझी तुमच्याच माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना, अफवांना आपण बळी पडू नये. जवळपास 2,41,00,000 महिलांना आम्ही गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डीबीटी केलेला आहे. पहिल्या दिवशी आम्ही 1,07,00,000 महिलांना केला. काल सुद्धा जवळपास 1,25,00,000 महिला 1,25,00,000 महिलांना लाभ वितरित झालेला आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखं सुरू आहे. आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या 9 तारखेला लाभ जो वितरित केला होता हा 2,34,00,000 महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा 2,41,00,000 महिलांना झालेला आहे. याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे. त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये. आपल्या राज्याचे जे 3 लाडके भाऊ आहेत, आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या अशीच पुढे सुद्धा चालू राहील आणि त्या शब्दाचा आणि तुम्ही बांधलेल्या राखीचा मान ते निश्चितपणाने ठेवणार. तर बघा, स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली. आता ते नेमकं काय म्हणाल्या ते आपण डिटेल्समध्ये ती माहिती बघणार आहोत. बघा, महिलांच्या खात्यातून पैसे परत घेणार आदिती तटकरेंचा मोठा खुलासा. राज्यात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत अनेक तर्क लावले जात आहे. विशेषतः 30 लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांचा लाभ बंद होणार असल्याची माहिती प्रसिद्ध झालेली होती. तर बघा, इथे काय झालं की काही दिवसापासून एक बातमी खूप जास्त व्हायरल होती की काही महिला इथे अपात्र होणार आहे. जवळजवळ 30 लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र होणार आहे. अशा खूप साऱ्या बातम्या ते प्रसिद्ध होत आहे. मात्र या संदर्भात माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा करत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केलेले आहेत. पण बघा, जेव्हा ही माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना असं सांगितलेलं आहे की अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नका असे त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे. आता या योजनेबाबत कोणते बदल करण्यात आलेले आहे बघा. आता काही इथे बातमी प्रसिद्ध होत होते की इथे काही जे बदल आहे ते करण्यात आलेले होते त्यांच्या नियमामध्ये. तर त्या पुढे काय म्हणाले ते बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै 2024 पासून सुरू झालेली असून या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500चा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. लाभार्थ्यांची पडताळणी ही प्राप्तिकर विभाग, परिवहन विभाग आणि राज्य सरकारच्या इतर योजनांच्या मदतीने केली जात आहे. या प्रक्रियेमुळे काही महिलांना अपात्र ठरवले जाईल असे सांगितले जात आहे. तर बघा, या योजनेअंतर्गत काय सांगितले जाते की काही ज्या महिला आहे या प्रक्रियेमुळे अपात्र ठरवलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता महिलांच्या खात्यातून निधी परत जाणार नाही. इथे आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या महिला अपात्र आहे अशा महिलांच्या खात्यातून इथे कोणतेही निधी परत घेतले जाणार नाही. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले, सरकारने कोणत्याही महिलांच्या खात्यातून पैसे परत घेतलेले नाहीत आणि तसे करण्याचा कोणताही विचार नाही. तर बघा, इथे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकार कोणत्याही महिलांच्या खात्यातून इथे पैसे परत घेणार नाही आणि सरकारचा तसा विचारही नाही आहे. त्या पुढे अशा म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. तर बघा, ते पुढे काय म्हणाले की जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत कोणतीही इथे घोषणा केली नाही. महिलांनी अशा कोणत्याही ज्या अफवा आहे यावर विश्वास ठेवून असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता आदिती तटकरे यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. बघा, काही महिलांना स्वयंपूर्तीने लाभ सोडण्यासंदर्भात अर्ज दाखल केले आहेत. अंगणवाडी सेविका, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे या अर्जांची नोंद केली जात आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात देखील अनेक महिलांनी आपली पात्रता नव्हती असे सांगत योजना सोडली आहे. मात्र या प्रक्रियेमुळे कोणत्याही महिलेला जबरदस्तीने लाभ नाकारला जाणार नाही. तर बघा, इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की काही ज्या महिला आहे त्या स्वतःहून इथे लाभ सोडण्याचे असं ते म्हणत आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये देखील काही ज्या महिला आहेत त्या इथे अपात्र नव्हत्या असे
हप्ता योजना सोडली आहे. मात्र काय झालेलं आहे की या प्रक्रियेमध्ये कोणत्याही महिला इथे जबरदस्तीने लाभ नाकारला इथे जाणार नाही. मंत्र्यांनी ठाम भूमिका घेत सांगितलेले की काही माध्यमांमध्ये 30 लाख, 35 लाख, 40 लाख आणि उद्या 1 कोटी महिला अपात्र ठरवले जाईल अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. तर बघा इथे अशी एक बातमी पसरवली जाते की काही म्हणजे 30 लाख, 35 लाख, 40 लाख आणि उद्या 1 कोटी महिला जे आहे इथे अपात्र ठरवले जाईल अशा बातम्या खूप साऱ्या इथे पसरवल्या जाते. मात्र या ज्या बातम्या हे चुकीच्या आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही नवीन नियम इथे लागू केले नाही असं स्पष्टपणे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला लाभार्थ्यांना कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे इथे आवाहन केलेलं आहे. तर बघा ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना असं आवाहन केलं आहे की तुम्ही कोणत्याही ज्या बातम्या अशा अफवांवर इथं विश्वास ठेवू नका असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही नकारात्मक भूमिका घेतली नाही आणि लाभ नियमितपणे पात्र महिलांना इथे मिळत राहील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता राहिला प्रश्न आपला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला कधीपर्यंत भेटेल. तर बघा इथे आपल्याला जो जानेवारीचा हप्ता आहे तो इथे 26 जानेवारीपासून आपल्याला इथे भेटलेला आहे. तसंच काय होऊ शकते की जो आपला फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आपल्याला महिन्याच्या शेवटी भेटू शकतो असं एक आपला तर्क आहे. अजून सरकारकडून ते कोणतेही नियमावली ते जाहीर सांगितले गेलेलं नाही की तुम्हाला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो या तारखेला भेटेल. पण मागचे सर्व हप्ते बघता आपल्या असं लक्षात येते की जो आपला फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आपल्याला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथे भेटू शकतो. माहिती आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत